तर आज पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं। मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच तापला असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। असं आहे की पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे। क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठली भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही। जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे। ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे। न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल। केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाइज करून 9%च्या ऐवजी 5% करा। त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची। त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही, मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही। तर मला असं वाटतं की भाई जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करीन किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करीन। छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की बोलणारे कोण आहेत? इशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करणारे अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत। आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।